कोकणात आल्यापासून मला खूप काही शिकायला भेटलं आणि आज मी जे शिकलो ते आहे सिक्रेट्स बिहाइंड द स्माइल. आता पानकोल जुवामध्ये एक दिवस राहून नेहमीप्रमाणे मी लिफ्ट साठी उभा राहतो. तितक्यात समोरून हा मुलगा येतो ज्याचं नाव अथर्व आहे. आता अथर्व मला त्याच्या घरी जेवायला बोलवतो जस्ट बिकॉज त्यांनी माझी ही कोकण सिरीज बघितलेली असते. आता कोकणात मी फ्री मध्ये फिरतोय त्यामुळे दुपारचं जेवण भेटेल या हिशोबाने मी अथर्व सोबत जातो. अगेन सेम कालच्या पानकोल जुवा सारखी बोट राईड. आधी मला वाटलं मी परत पानकोलला जातोय की काय, पण नाही, हा मला कोकणातलं एक स्वर्ग दाखवणार होता. पानकोल सारखं एक अजून एक बेट आहे ते म्हणजे खोतजुवा. पाण्याच्या मधोमध ज्या क्षणी मी खोतजुवामध्ये पाय ठेवला, खरं सांगतो मी या बेटाच्या प्रेमात पडलो. अथर्वची एक लाईन आठवली, दादा फक्त जेवायला ये. आता इथे 2-3 दिवस राहतो असं मी त्याला म्हंटल आणि ते ऐकताच त्याचं हसणं मला खूप काही सांगून गेलं. जेवायला बोलवणं हे फक्त कारण होतं, कोकणातलं एक स्वर्ग दाखवतो हे मेन रिझन होतं. हे 3 दिवस खोतजुवामध्ये माझे कसे असणार ते मी तुम्हाला उद्यापासून सांगणार. तर भेटूया उद्या.